Welcome all of you. Myself Professor Vikrant Palat Shah. I welcome you all in the lecture of the Human Resource Management. नमस्कार विद्यार्थिनींनो, मी प्राध्यापक विक्रांत पालट शाह आपण सर्वांचे ह्युमन रिसोर्स मॅनेजमेंट या विषयाच्या लेक्चरमध्ये स्वागत करतो. वी आर डिस्कसिंग अबाउट द युनिट नंबर 4 विच इज द लास्ट युनिट ऑफ आवर सेमिस्टर थर्ड सिलेबस, दॅट इज रिसेंट ट्रेंड्स इन HRM. आपल्या तिसऱ्या सेमिस्टरच्या शेवटच्या युनिटचा आपण अभ्यास करत आहोत. युनिट क्रमांक 4 रिसेंट ट्रेंड्स इन HRM. फर्स्ट ऑफ ऑल विल डिस्कस व्हॉट वी हॅव लर्न इन द प्रिव्हियस लेक्चर अँड देन वी विल बिगिन टुडेज सेशन. पहिल्यांदा मागच्या लेक्चर्समध्ये आपण कुठल्या मुद्द्यांचा अभ्यास केलात त्याचा थोडक्यात आपण आढावा घेऊयात आणि मग आपण आजच्या सेशनला सुरुवात करूयात. सो इन द प्रिव्हियस सेशन वी हॅव स्टडीड अबाउट द मिनिंग ऑफ EHR. EHR म्हणजे काय त्याचा अर्थ आपण समजून घेतलेला आहे. Then we discuss the various benefits of EHR. EHR इलेक्ट्रॉनिक ह्युमन रिसोर्सेसचे विविध फायदे काय हे आपण समजून घेतलं होतं. Then we also discuss the various weaknesses of the EHR process. EHR प्रोसेसचे विविध विकनेसेस किंवा लिमिटेशन्स काय हे सुद्धा आपण मागील लेक्चरमध्ये समजून घेतलेलं आहे. Then we discuss the concept digitized rewards and recognition. डिजिटाइज रिवॉर्ड्स अँड रेकग्निशन ही प्रक्रिया काय आहे याचा आपण अभ्यास केला. Then we also discuss the various aspects related to the digitized rewards and recognition. Digitized rewards and recognition चे संदर्भातले विविध aspects, विविध मुद्दे आपण अभ्यासले. What is online skill assessment that we have also discussed. Online skill assessment म्हणजे काय हे सुद्धा आपण अभ्यासलं. Then we discuss about the biometric time tracking and security. Biometric time tracking and security म्हणजे काय हे सुद्धा आपण अभ्यासलं. Then we discuss वर्कप्लेस डायव्हर्सिटी. वर्कप्लेस डायव्हर्सिटी म्हणजे काय याचा आपण अभ्यास केला. ओके, सो अप टू हिअर वी हॅव डिस्कस इन द प्रिव्हियस लेक्चर. इथपर्यंत आपण मुद्दे गेल्या लेक्चरमध्ये अभ्यासले होते. नाव द फर्दर पॉईंट टुडे वी आर गोइंग टू स्टडी. यानंतरचे मुद्दे आपण आजच्या सेशनमध्ये अभ्यासणार आहोत. ओके, द नेक्स्ट पॉईंट दॅट कम्स हिअर अंडर द रिसेंट ट्रेंड्स ऑफ HRM इट इज फ्लेक्झी टाईम. ओके, तर पुढचा मुद्दा जो आहे रिसेंट ट्रेंड्स इन HRM मध्ये तो आहे फ्लेक्झी टाईम. आता फ्लेक्झी टाईम म्हणजे काय हे आपण बघूयात. फ्लेक्झी टाईम इज अ नॉन ट्रॅडिशनल अप्रोच टू वर्क अवर शेड्युलिंग. आता फ्लेक्झी टाईम आहे हा एक नॉन ट्रॅडिशनल अप्रोच आहे. आता व्हॉट इज द ट्रॅडिशनल अप्रोच व्हेन वी आर वर्किंग इन द ऑफिस. व्हॉट इज द ट्रॅडिशनल अप्रोच ऑफ द वर्क दॅट वी हॅव टू वर्क फॉर द पर्टिक्युलर वर्किंग अवर पर्टिक्युलर शेड्यूल इन द ऑफिस. दॅट इज द ट्रॅडिशनल अप्रोच. म्हणजे पारंपरिक दृष्टिकोन काय असतो आपला ज्यावेळेस आपण कुठल्याही कार्यालयात काम करतो, कुठल्याही ऑफिसमध्ये काम करतो, तर आपला पारंपरिक दृष्टिकोन काय असतो की जो काही आपल्याला ठरवून दिलेला वेळ असेल, जे आपलं ठरवून दिलेलं शेड्यूल असेल त्या तेवढ्या शेड्यूलमध्ये तेवढ्या वर्किंग अवर्समध्ये ऑफिसमध्ये थांबून काम करणं. दॅट इज द ट्रॅडिशनल अप्रोच. हा ट्रॅडिशनल अप्रोच म्हणजे पारंपरिक अप्रोच झाला, पारंपरिक दृष्टिकोन झाला. बट फ्लेक्झी टाईम इज अ नॉन ट्रॅडिशनल अप्रोच टू वर्क अवर शेड्युलिंग. पण हा जो फ्लेक्झी टाईम आहे हा काय अपारंपरिक दृष्टिकोन आहे. वर्क शेड्युलिंग जो आहे त्यामध्ये काम करण्याचा हा नॉन ट्रॅडिशनल अप्रोच आहे. दिस अलाउज एम्प्लॉईज टू सिलेक्ट देअर वर्किंग अवर्स ऑन देअर ओन. आता यामुळे एम्प्लॉईला काय बेनिफिट होतो. एम्प्लॉईला असा बेनिफिट होतो की त्यांना स्वातंत्र्य असतं की त्यांनी कुठले वर्किंग अवर्स त्यांनी चॉईस करायचे आणि मग त्या वर्किंग अवर्समध्ये त्यांनी ऑफिसमध्ये काम करायचं. त्याला फ्लेक्झी टाईम असं म्हटलं जातं. इट इज नॉट अ रिजिड शेड्यूल. फ्लेक्झी टाईम इज नॉट अ रिजिड शेड्यूल. इट इज द शेड्यूल दॅट अलाउज एम्प्लॉईज टू सिलेक्ट देअर वर्किंग अवर्स ऑन देअर ओन. फ्लेक्झी टाईम हे काही फिक्स केलेले शेड्यूल नाही, रिजिड शेड्यूल नाही. तर यामध्ये काय सूचना कर्मचाऱ्यांना दिल्या जात असतात किंवा कर्मचाऱ्यांना काय मुभा मिळते की त्यांनी ठरवायचं की किती तास त्यांनी ऑफिसमध्ये थांबायचं आहे. त्याला फ्लेक्झी टाईम असं म्हटलं जातं. देअर इज हाऊएव्हर अ पर्टिक्युलर कोअर टाईम पिरियड फॉर विच ऑल एम्प्लॉईज हॅव टू बी प्रेझेंट ॲट वर्क. द रेस्ट ऑफ द वर्क अवर्स कॅन बी ॲडजस्टेड ॲज पर द एम्प्लॉईज कन्व्हिनियन्स. यामध्ये काय केलं जातं फ्लेक्झी टाईममध्ये की काही ठराविक वेळ, त्या ठराविक वेळेसाठी ऑफिसमध्ये काम करणं कर्मचाऱ्यांना बंधनकारक असतं आणि मग उर्वरित जे काही वर्किंग अवर्स असतील ते कर्मचाऱ्यांनी ठरवायचे की त्यांनी त्या वर्किंग अवर्समध्ये ते कशा प्रकारे ऑफिसमध्ये काम करणार आहे, किती वर्किंग अवर्समध्ये त्यांच्या कन्व्हिनियन्सनुसार ते काम करणार आहेत हे कर्मचाऱ्यांनी ठरवायचं असतं. म्हणजे काही तास
जे असतील ते बंधनकारकरित्या त्यांनी ऑफिसमध्ये थांबायचं आणि मग उर्वरित जे तास असतील त्यामध्ये कर्मचाऱ्यांनी त्यांच्या कन्व्हिनियन्सनुसार ठरवायचं की कशा प्रकारे ते ऑफिसमध्ये थांबून काम करणार आहेत. या कन्सेप्टला फ्लेक्झी टाईम असं म्हटलं जातं अँड दॅट इज द रिसेंट कन्सेप्ट इन द HRM. ही एक नवीन कन्सेप्ट या ठिकाणी HRM मध्ये आहे. इट इज बेनिफिशियल फॉर द एम्प्लॉयर्स ॲज वेल ॲज बेनिफिशियल फॉर द एम्प्लॉईज. ही दोघांच्या दृष्टीने बेनिफिशियल आहे, म्हणजे जे एम्प्लॉयर्स आहेत त्यांच्या दृष्टीने सुद्धा आणि जे एम्प्लॉई आहेत त्यांच्या दृष्टीने सुद्धा. एम्प्लॉयर्स कॅन अचीव द हाय लेवल ऑफ द प्रोडक्टिव्हिटी by allowing the flexi time to the employee they can do the work as per their convenient, and therefore whenever they are getting the flexi time facility they are effectively doing their work, and due to that the productivity of the employees will be increased and that is the benefit for the employer. आता कर्मचाऱ्यांना जर एम्प्लॉयरने फ्लेक्सी टाईमची सुविधा उपलब्ध करून दिली तर नक्कीच कर्मचारी स्वखुशीने त्या ठिकाणी काम करतील, इफेक्टिव्हली काम करतील, आणि ज्यावेळेस स्वखुशीने आणि इफेक्टिव्हली काम करतील कर्मचारी तर नक्कीच कर्मचाऱ्यांची जी उत्पादन क्षमता आहे, काम करण्याची क्षमता आहे ती वाढणार आहे आणि हा एम्प्लॉयरच्या दृष्टीने बेनिफिट आहे. ओके. अँड एम्प्लॉई ड्यू फ्रॉम द पॉईंट ऑफ व्ह्यू ऑफ एम्प्लॉई कॅन ॲडजस्ट देअर वर्कर, ड्यू टू दॅट दे विल गेट ऑल द टाईम टू परफॉर्म देअर वर्क in a very effective manner, and that is the benefit for the employee. कर्मचाऱ्यांना काय मुभा मिळणार आहे की त्यांनी ठरवायचं आहे की कशा प्रकारे त्यांचं शेड्यूल त्यांनी कामाचं तयार करायचं आहे. यामुळे कर्मचाऱ्यांना त्यांचं काम खूप चांगल्यारीत्या पूर्ण करता येऊ शकतं आणि हा कर्मचाऱ्यांसाठीचा बेनिफिट आहे. सो इन दिस वे फ्लेक्झी टाईम इज अ रिसेंट कन्सेप्ट इन द HRM. नाउ नेक्स्ट वन, वर्क फ्रॉम होम. वर्क फ्रॉम होम. नाउ in this pandemic situation, that is the most recent concept that is added under the human resource management. वर्क फ्रॉम होम म्हणजे घरी राहून काम करणे. सध्याच्या सिच्युएशनमध्ये म्हणजे सध्याचा COVID-19चा जो पॅन्डेमिक हा कालावधी चालू आहे, या कालावधीमध्ये वर्क फ्रॉम होम ही अतिशय नवीन संकल्पना कामाच्या संदर्भात, ह्युमन रिसोर्स मॅनेजमेंटच्या संदर्भात HRM म्हणजे ह्युमन रिसोर्स मॅनेजमेंटमध्ये ॲड केली गेलेली आहे. इट इज द रिसेंट कन्सेप्ट इन HRM इन इंडिया. भारताच्या बाबत जर म्हटलं तर भारताच्या ह्युमन रिसोर्स मॅनेजमेंटच्या संदर्भात ही अत्यंत नवीन संकल्पना आहे. ओके. द नंबर ऑफ कंपनीज विथ पार्शियल और एंटायर वर्क फोर्सेस टेलिकम्युटिंग और वर्किंग रिमोटली is increasing and employees are working from home for a variety of employers across industries. आता भारताच्या बाबत जर म्हणायला झालं तर COVID-19चा जो पॅन्डेमिक आहे त्या पॅन्डेमिकमुळे सर्व काही ठप्प झालेलं होतं, सर्व काही लॉकडाऊन होतं. पण लॉकडाऊनच्या कालावधीमध्ये, या ठप्प झालेल्या विस्कळीत कालावधीमध्ये सुद्धा सर्व कर्मचारी आपल्या कंपनीसाठी ड्युटीवर होते, काम करत होते. कशाच्या माध्यमाने तर वर्क फ्रॉम होमच्या माध्यमाने. त्यामुळे वर्क फ्रॉम होम जे आहे या दृष्टीने काम करणाऱ्या कंपन्यांमध्ये, संघटनांमध्ये या कालावधीमध्ये लक्षणीयरित्या वाढ झालेली आहे आणि सर्व काम हे व्यवस्थितरित्या पूर्ण झालेले आहे. त्यामुळे वर्क फ्रॉम होम ही नवीन कन्सेप्ट HRM मध्ये या ठिकाणी ॲड झालेली आहे की जी एक खरंच ह्युमन रिसोर्स मॅनेजमेंटच्या संदर्भात एक रिसेंट ट्रेंड आहे. दिस इज द न्यूली इंट्रोड्यूस्ड ट्रेंड इन द ह्युमन रिसोर्स मॅनेजमेंट अँड दिस इज डेव्हलप्ड ड्यू टू द pandemic of the COVID-19. All things those are in the lockdown, but still the employees they are working for their employees due to what? Due to the work from home. त्यामुळे सर्वच काही ठप्प झालेलं होतं तरी सुद्धा सर्व कर्मचारी हे आपल्या कंपनीसाठी, आपल्या एम्प्लॉयरसाठी वर्क फ्रॉम होम या तत्वावर कार्यरत होते आणि अजून सुद्धा कार्यरत आहेत. Now with COVID-19 requiring many companies around the world to make the switch to remote work, more companies than ever are need to learn how to operate virtually. COVID-19 मुळे काय झालेलं आहे की सर्व कंपनी म्हणजे जास्तीत जास्त संख्येने ज्या जागतिक स्तरावर म्हणजे संपूर्ण जगात ज्या कंपनी काम करत आहेत त्यांना काय रिमोट वर्क म्हणजे काय, म्हणजे एकाच ठिकाणी काम न करता विविध प्लेसेसवर म्हणजे कर्मचाऱ्यांना घरून काम करण्यासाठी मुभा देण्याची हे धोरण त्यांना स्वीकारावं लागलेलं आहे. आणि त्यामुळे प्रत्येक कंपनीला
आता शिकून घेण्याची गरज आहे की कसं व्हर्च्युअली त्यांना काम करता येईल, म्हणजे जास्तीत जास्त व्हर्च्युअली पातळीवर त्यांना कसं काम करता येईल हे शिकून घेण्याची प्रत्येक कंपनीला आवश्यकता आहे. तर अशा प्रकारे ही जी वर्क फ्रॉम होम म्हणजे घरून काम करण्याची एक नवीन पद्धती या ठिकाणी ह्युमन रिसोर्स मॅनेजमेंटमध्ये ॲड झालेली आहे, नव्याने तयार झालेली आहे. ओके, नाव नेक्स्ट व्हर्च्युअल वर्क. नाव व्हॉट इज द व्हर्च्युअल वर्क? व्हर्च्युअल वर्क म्हणजे काय आपण समजून घेऊ. अ व्हर्च्युअल जॉब इज अ 100% टेलिकम्युटिंग जॉब. व्हर्च्युअल जॉब कसा आहे? 100% टेलिकम्युटिंग जॉब आहे. दीज जॉब्स आर ऑफन सीन विथ टायटल्स सच ॲज व्हर्च्युअल टीचर, व्हर्च्युअल ॲडमिनिस्ट्रेटिव्ह असिस्टंट और व्हर्च्युअल सेल्स पर्सन. तर व्हर्च्युअल म्हणजे काय की प्रत्यक्ष स्वरूपात एखाद्या विशिष्ट जागेवर कामकाज न करता ते कामकाज कुठल्याही ठिकाणाहून करणे, म्हणजे प्रत्यक्ष उपस्थित न राहता कामकाज पुढे नेणे, याला व्हर्च्युअल वर्क असं म्हटलं जातं. हा 100% टेलिकम्युटिंग जॉब आहे. फॉर एक्झाम्पल व्हर्च्युअल टीचर, व्हर्च्युअल ॲडमिनिस्ट्रेटिव्ह असिस्टंट, व्हर्च्युअल सेल्स पर्सन या ज्या टायटलचे जॉब आहेत हे व्हर्च्युअल वर्क म्हणून ओळखले जातात. व्हर्च्युअल टीचर, आता फॉर एक्झाम्पल आपलंच उदाहरण जर आपण घेतलं तर या ठिकाणी आपण सर्व प्रत्यक्षरित्या क्लासरूममध्ये आहोत का? उपस्थित नाही. तरीसुद्धा आपली टीचिंग लर्निंग प्रोसेस ही पहिल्यासारखीच चालू आहे. म्हणजे व्हर्च्युअली आपण एकमेकांना भेटतो आहे आणि व्हर्च्युअली आपलं टीचिंग चालू आहे. दॅट इज कॉल्ड ॲज अ व्हर्च्युअल वर्क. यालाच आपण व्हर्च्युअल वर्क असं म्हणतो. म्हणजे तुम्ही तुमच्या घरी आहात, मी कॉलेजमध्ये आहे आणि तरीसुद्धा जो आपण आपला सिलेबस आहे त्याचा संपूर्णरित्या अभ्यास करत आहोत. दॅट इज कॉल्ड ॲज अ व्हर्च्युअल वर्क. म्हणजे आपण कॉलेजमध्ये एका क्लासरूममध्ये बसून शिक्षण न घेता तेच शिक्षण आपण या व्हर्च्युअल माध्यमाने पूर्ण करत आहोत. दॅट इज कॉल्ड ॲज द व्हर्च्युअल वर्क. यालाच व्हर्च्युअल वर्क असं म्हटलं जातं. अ व्हर्च्युअल वर्कप्लेस इज अ वर्कप्लेस दॅट इज नॉट लोकेटेड इन एनी वन फिजिकल स्पेस. तर व्हर्च्युअल वर्कप्लेस म्हणजे अशी वर्कप्लेस की जी एका कुठल्या फिजिकल ठिकाणी म्हणजे एका विशिष्ट ठिकाणी नाही. ओके, इट इज usually in a network of several workplaces technologically connected without regard to geographical boundaries. म्हणजे कुठल्याही प्रकारच्या जिओग्राफिकल बाउंड्रीजला न अनुसरून सर्वदूर ही वर्कप्लेस एकमेकाशी कनेक्टेड झालेली आहे. त्या वर्कप्लेसला व्हर्च्युअल वर्कप्लेस म्हटलं जातं. म्हणजे फॉर एक्झाम्पल आता मी महाविद्यालयात आहे, तुम्ही वेगवेगळ्या ठिकाणी आहात, तरीसुद्धा आपण एकमेकाशी कनेक्टेड आहोत. आपली टीचिंगची प्रोसेस, लर्निंगची प्रोसेस ही चालू आहे. त्याला कुठल्याही जिओग्राफिकल बाउंड्रीजचं बंधन नाही. म्हणजे फॉर एक्झाम्पल मी पुण्यात आहे, तुम्ही महाराष्ट्रातल्या इतर कुठल्या शहरात आहात, तरीसुद्धा तुम्ही माझं लेक्चर अटेंड करू शकत आहात, तुम्ही माझं लेक्चर अभ्यासू शकत आहात, ऐकत आहात, बघत आहात. दॅट इज द व्हर्च्युअल वर्कप्लेस. याला आपण व्हर्च्युअल वर्कप्लेस म्हणून संबोधतो. एम्प्लॉईज दस एबल टू इंटरॅक्ट इन अ कोलॅबोरेटिव्ह वर्किंग एन्व्हायरमेंट रिगार्डलेस ऑफ वेअर दे आर लोकेटेड. एम्प्लॉई एकमेकाशी कनेक्टेड राहू शकतात याद्वारे, म्हणजे ते कुठल्याही ठिकाणी लोकेटेड असो तरी व्हर्च्युअल वर्कप्लेसच्या माध्यमाने एकमेकाशी ते कनेक्टेड राहतील आणि त्यांचं कामकाज ते पूर्ण करू शकतील. ओके, अ व्हर्च्युअल वर्कप्लेस इंटिग्रेट्स हार्डवेअर, पीपल अँड ऑनलाईन प्रोसेसेस. तर व्हर्च्युअल वर्कप्लेस हे इंटिग्रेशन आहे कशाचं? हार्डवेअर, त्यानंतर पीपल अँड ऑनलाईन प्रोसेसेस, या तिघा गोष्टींचं संमिश्रण, इंटिग्रेशन म्हणजेच काय? व्हर्च्युअल वर्कप्लेस. तर अशा प्रकारे व्हर्च्युअल माध्यमाने म्हणजे प्रत्यक्षात एका विशिष्ट ठिकाणी येऊन काम न करता अप्रत्यक्षरित्या जी व्यक्ती ज्या ठिकाणी आहे त्या ठिकाणाहून एकमेकाशी कनेक्टेड होऊन काम करू शकते, त्या संकल्पनेला व्हर्च्युअल वर्क असं म्हटलं जातं. आणि ज्या संकल्पनेनुसार ते कामकाज करतात त्याला व्हर्च्युअल वर्कप्लेस असं म्हटलं जात असतं. ओके, सो इन दिस वे इट इज अबाउट अ व्हर्च्युअल वर्क. नाउ द नेक्स्ट वन, दॅट इज द आर्टिफिशियल इंटेलिजन्स, AI. इन शॉर्ट फॉर्म इट इज कॉल्ड ॲज द AI. पुढची जी संकल्पना आहे आर्टिफिशियल इंटेलिजन्स म्हणजे काय? कृत्रिम बुद्धिमत्ता. त्याला मराठीत आपण काय म्हणतो? कृत्रिम बुद्धिमत्ता. आता कृत्रिम बुद्धिमत्ता म्हणजे काय बघूयात आपण. Artificial intelligence, AI, is a technology that allows computers to learn from and make or recommend actions based on previously collected data. म्हणजे जो काही कलेक्टेड डेटा आहे त्या कलेक्टेड डेटाच्या माध्यमाने कम्प्युटर्स हे त्यांच्या सॉफ्टवेअरच्या माध्यमाने स्वतः समजून घेतात आणि काही
महत्त्वाच्या ॲक्शन ज्या आहेत त्या ॲक्शन रिकमेंड करतात आणि त्याद्वारे कामकाज केलं जात असतं. याला आर्टिफिशियल इंटेलिजन्स असं म्हटलं जातं. म्हणजे कम्प्युटराइज जे सिस्टम्स असतील, प्रिव्हियस जो डेटा असेल, मागील जो डेटा असेल जो कलेक्ट केलेला आहे त्याचं ॲनालायझेशन करून स्वतः शिकून घेतात, म्हणजे स्वतः आत्मसात करतात ते ॲनालायझेशन आणि त्याच्या माध्यमाने काही ज्या महत्त्वाच्या ॲक्शन्स कशा परफॉर्म करता येतील याच्याविषयी स्वतः कम्प्युटर टेक्नॉलॉजी डिसिजन्स घेतात. याला आर्टिफिशियल इंटेलिजन्स असं म्हटलं जातं. ओके. आर्टिफिशियल इंटेलिजन्स AI integration into human resources HR practices will make organization better because these applications can analyze, predict and diagnose to help HR teams make better decisions. म्हणजे ह्युमन रिसोर्सच्या ज्या टीम आहे, मानवी संसाधनाच्या जे काही टीम आहे किंवा मानवी संसाधन व्यवस्थापन जे आहे, या मानवी संसाधन व्यवस्थापनाला अतिशय चांगल्या प्रकारचे निर्णय घेण्यासाठी आर्टिफिशियल इंटेलिजन्सकडनं मदत मिळत असते. आर्टिफिशियल इंटेलिजन्सद्वारे आर्टिफिशियल इंटेलिजन्सचे जे काही ॲप्लिकेशन आहे त्याद्वारे डेटा ॲनालाइज केला जातो, प्रेडिक्शन केलं जातं आणि ज्या काही समस्या असेल डायग्नोस त्यावर उपाययोजना सुचवल्या जातात की ज्याच्या माध्यमाने ह्युमन रिसोर्स मॅनेजमेंट डिपार्टमेंटला, मानवी संसाधन व्यवस्थापन डिपार्टमेंटला अतिशय चांगल्या प्रकारचे निर्णय त्या ठिकाणी घेता येतील. तर अशी जी संकल्पना आहे की कम्प्युटर टेक्नॉलॉजी स्वतः प्रिव्हियस जो काही डेटा कलेक्ट केलेला आहे त्या डेटाचं ॲनालिसिस करून स्वतः तो डेटा आत्मसात करतील आणि त्याच्या माध्यमाने काही नवीन रिकमेंडेशन्स देतील. याला काय म्हटलं जात असतं? आर्टिफिशियल इंटेलिजन्स म्हणजे कृत्रिम बुद्धिमत्ता. ओके. सो इट इज अबाउट द आर्टिफिशियल इंटेलिजन्स. And now the last point of this unit, it is productivity of HR processes. शेवटचा मुद्दा या युनिटच्या संदर्भात जो आपण आता अभ्यासणार आहोत तो आहे प्रोडक्टिव्हिटी ऑफ HR प्रोसेसेस. म्हणजे ज्या विविध ह्युमन रिसोर्स प्रोसेसेस आहेत त्याची प्रोडक्टिव्हिटी काय हे आपण यामध्ये समजून घेणार आहोत. प्रोडक्टिव्हिटी इज डिफाइन्ड ॲज द अमाऊंट ऑफ आउटपुट ऑब्टेन पर युनिट इनपुट एम्प्लॉईड इन द फॉर्म ऑफ लेबर, कॅपिटल, इक्विपमेंट अँड मोअर. आता प्रोडक्टिव्हिटी म्हणजे काय? तर प्रोडक्टिव्हिटी याला आपण शुद्ध मराठीत काय म्हणत असतो? उत्पादकता. आता उत्पादकता म्हणजे काय? उत्पादकता हे अशा प्रकारचं आउटपुट आहे की ज्याचं मूल्यमापन इनपुटवरनं केलं जातं. म्हणजे इनपुट आपण किती लेबर प्रोव्हाइड केलं, आपण किती कॅपिटल प्रोव्हाइड केलं, आपण किती इक्विपमेंट प्रोव्हाइड केले, अजून किती काय गोष्टी प्रोव्हाइड केला आणि हे जे इनपुट आपण प्रोव्हाइड केलेलं आहे त्या इनपुटच्या मानाने किती आउटपुट आपल्याला मिळालेलं आहे पर युनिट, याचं जे मेजरमेंट केलं जाणार आहे याच मेजरमेंटला काय म्हटलं जाणार आहे? प्रोडक्टिव्हिटी. म्हणजे जेवढं आउटपुट प्रोव्हाइड केलं त्या आउटपुटच्या जेवढं इनपुट प्रोव्हाइड केलं त्या इनपुटच्या तुलनेने किती आउटपुट आपल्याला मिळालेलं आहे याचं जे मोजमाप केलं जाणार आहे पर युनिटनुसार त्या मोजमापाला काय म्हटलं जाईल? प्रोडक्टिव्हिटी म्हणजे उत्पादकता. ओके. Productivity is an attitude. It cannot be transplanted into the body of the organization. Productivity हा काय आहे? ॲटिट्यूड आहे, हा दृष्टिकोन आहे. तो ऑर्गनायझेशनच्या बॉडीमध्ये डायरेक्टली ट्रान्सप्लांटेड केला जात नाही, डायरेक्टली ट्रान्सफर केला जात नाही, तर तो काय आहे? दृष्टिकोन. तो निर्माण व्हावा लागतो. इट कुड ओनली बी कल्टिवेटेड बाय सिस्टमॅटिक प्रोसेस इन्व्हॉल्विंग मच इनिशियल ग्राउंडवर्क इन द फॉर्म ऑफ साऊंड ऑर्गनायझेशन स्ट्रक्चर, maintenance of equilibrium and various activities in the organization as well as clear cut organizational goals. या ॲटिट्यूडची याची निर्मिती करावं लागते, या दृष्टिकोनाची निर्मिती करावं लागते. कशावरनं? साऊंड ऑर्गनायझेशन स्ट्रक्चर. एक चांगलं ऑर्गनायझेशन संघटन स्ट्रक्चर तयार करावं लागतं. मेंटेनन्स ऑफ इक्विलिब्रियम त्या ठिकाणी एक वर काम करण्याची चांगली क्षमता त्या ठिकाणी मेंटेन करावे लागते. व्हेरियस ॲक्टिव्हिटीज, काही विविध गोष्टी त्या ठिकाणी ऑर्गनाईज कराव्या लागतात संघटनेमध्ये. ॲज वेल ॲज क्लिअर कट ऑर्गनायझेशनल गोल्स. आणि संघटनेचे ऑर्गनायझेशनल गोल्स काय आहेत हे गोल्स त्या ठिकाणी स्पष्ट करावे लागतात. या सर्वांच्या माध्यमाने प्रॉडक्टिव्हिटीचा ॲप्रोच, ॲटिट्यूड HR प्रोसेसेसमध्ये क्रिएट केला जात असतो. आणि अशा प्रकारे HR प्रोसेसेसमध्ये प्रॉडक्टिव्हिटीची निर्मिती या ठिकाणी करता येते. सो इन दिस वे डिअर स्टुडंट, इन द 4th unit, the last unit of our semester 3rd, that is the recent trends in HRM, we have learned these various
रिसेंट ट्रेंड्स. तर विद्यार्थिनींनो, अशा प्रकारे आपल्या सेमिस्टर 3च्या शेवटच्या युनिटमध्ये जे आहे रिसेंट ट्रेंड्स इन HRM या विविध रिसेंट ट्रेंड्सचा आपण अभ्यास केलेला आहे. आय होप ऑल ऑफ यू हॅव लर्न ऑल दीज रिसेंट ट्रेंड्स इन HRM व्हेरी वेल. मला या ठिकाणी नक्कीच खात्री आहे की या ज्या रिसेंट ट्रेंड्स ज्या आहेत या तुम्हाला सर्वांना व्यवस्थितरित्या